सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आई आजी रमाला म्हणते की रमा, का नाही झाली तू आई आणि का नाही झाली तू माझ्या नातवाची खरी बायको. माझ्या नातवाने अजून का नाही तुझा स्वीकार केला. आई आजी म्हणते की रमा, मी तुला अगोदरपासून सांगत आले, ज्या माणसाला तू नकोय त्या माणसाच्या आयुष्यात राहण्याचा अट्टहास कशाला करतेस रमा तू. तर असे म्हणत आई आजी तेथून निघून जाते. तर रमाला मोठा धक्का बसतो. रमा विचार करते की रेवा खरंच प्रेग्नंट असेल का, पण डॉक्टर तरी कशाला खोटं बोलतील. आणि रेवा जर खरंच प्रेग्नंट असली तर मग तिच्या बाळाचे वडील कोण असेल, असा आता रमाने विचार केलेला असतो. तेवढ्यात आता रमाचे दुसरे मन रमाला सांगते की रमा, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. जोपर्यंत खरे सत्य तू स्वतःच्या डोळ्याने बघत नाहीस तोपर्यंत तू कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, असे आता विचार करून रमाने तिचे मन घट्ट बनवलेले असते. तर आता ज्या वेळेस बेडरूममध्ये जान्हवीने रमाला सांगितलेले असते की तुमच्या दोन व्यक्तीमध्ये तिसरी व्यक्ती शिरत आहे, तेव्हा तू त्या अक्षयचा मोबाईल चेक करायला हवास. तर रमाने सांगितलेले असते की मी असा त्यांचा मोबाईल नाही चेक करू शकत. पण त्याच वेळेस रेवाने त्यांच्या दरवाजात येऊन त्यांचे ते सर्व बोलणे ऐकलेले असते. आणि ते बोलणे ऐकताच आता रेवाने तो मेसेज टाईप केलेला असतो आणि अक्षयच्या मोबाईलवर टाकलेला असतो. आणि ते सर्व आता रेवाच्या डोळ्यासमोर येते. तर आता रेवा विचार करते की रमा, हा डाव तर आता मी जिंकणार, कारण तू आता अक्षयचा मोबाईल चेक करणार आणि मग तुझ्या मनात अक्षयविषयीचा गैरसमज आणि संशय अजूनच वाढेल. रेवा म्हणते की रमा, तू मला घरातून हाकलवण्याचा प्रयत्न केलास आणि तू माझी धिंड काढलीस. आणि रमाने आणि अक्षयने सर्वांनी मिळून आता कसे आपल्याला हाकलवले, बँड बाजा वाजत आणि बॅग आपली हातात देऊन आपल्याला कसे घराबाहेर काढले, हे सर्व आता रेवाच्या डोळ्यासमोर येत असतं. तर विचार करत रेवा म्हणते की पण मी आता बाजू पलटवली. तेव्हा आता डॉक्टरला फोन करून रेवाने सांगितलेले असते की मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देते, पण तुम्ही माझी मदत करा, तुम्ही फक्त मला अमाऊंट सांगा. असे आता ते सर्व रेवाने केलेला डाव हा रेवाच्या डोळ्यासमोर येत असतो. तर रेवा म्हणते की आता लवकरच मी अक्षयला सुद्धा जिंकेन आणि माझीच जीत होईल. तर आता इकडे सीमा ही अक्षयच्या बेडरूममध्ये आलेली असते. अक्षय म्हणतो की आई, रेवाने आपल्या घरामध्ये हे जे काही चालवलं ना ते सर्व रेवाचे नाटकं आहेत आणि मला या प्रकरणाचा आता सोक्ष मोक्ष लावायचाच. अक्षय म्हणतो की आई, आपण आपल्या डॉक्टरांना बोलू आणि रेवाची पुन्हा टेस्ट करूया. तर आपण जर असं केलं नाही तर रेवा पुढची स्टेप घेऊ शकते, तेव्हा त्या अगोदरच आपल्याला आता अलर्ट व्हायला हवं. अक्षय म्हणतो की आई, आपण जर असं केलं नाही ना तर रेवा कुठल्याही थराला जाऊ शकते. सीमा म्हणते की हो ना रे अक्षय, मला सुद्धा खूप टेन्शन आलंय. अरे अक्षय, तू रमाला एक वचन दिलंयस आणि ते वचन आता पाळणं तुझी जबाबदारी आहे बरं का. तर सीमा म्हणते की अक्षय, तू हे वचन पाळ. अक्षय म्हणतो माझ्या सर्व लक्षात आहे आई, पण आता ही रेवा हे असे नाटकं करून आता भडकवण्याचा प्रयत्न करते. अशा अवस्थेत जर रेवा आपल्या घरात राहिली तर मग मी माझं वचन कसं पाळू. तेव्हा सीमा म्हणते की अक्षय, तू असं कसं बोलू शकतोस. सीमा म्हणते की एवढं सगळं होऊनही तू तिला घरात ठेवणार आहेस का. सीमा म्हणते की जर तू रेवाला घराबाहेर काढलं नाही आणि काहीही ॲक्शन घेतली नाही तर रमाला कसं वाटेल. सीमा म्हणते की अरे, तुमच्या यामुळे रामामध्ये अजूनच गैरसमज होईल आणि त्याचा तिला त्रास होत असेल. अक्षय म्हणतो की आई, 24 तास मी रमाचाच विचार करत असतो, फक्त या रेवामुळे आता मी अपसेट झालोय. सीमा म्हणते की अरे अक्षय, म्हणूनच मी सांगते की तुमच्या दोघांसाठी तू काहीतरी स्पेशल कर, म्हणजे मग रामालाही छान वाटेल आणि गैरसमजही दूर होईल. त्यानंतर आता इकडे रमा ही रेवाला स्वीट घेऊन येते आणि म्हणते की रेवा, तुला डोहाळे लागलेस ना, तू गरोदर आहेस ना, म्हणून मी तुला स्वीट घेऊन आले खाण्यासाठी. तर आता डिश उघडत रमा म्हणते की बघ रेवा, मी तुला मेथीचे लाडू आणले. तेव्हा ते बघून रेवा म्हणते मी हे मेथीचे लाडू खाणार नाही. रमा म्हणते की रेवा, असं काय करतेस, अन्नाला असं कोणी नावं ठेवू नये बरं का. अगं, लाडू हे पौष्टिक असतात, असे म्हणत रमा आता तो लाडू बळेचच रेवाच्या तोंडामध्ये घालते. रमा म्हणते की अगं रेवा, खा, बाळासाठी पौष्टिक असतात. तर तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि म्हणते की अरे वा रमा, केलेस का तू मेथीचे लाडू. रमा म्हणते की हो ना आई आजी, आता रेवा गरोदर आहे ना, तेव्हा तिची काळजीच घ्यायला हवी. आता रेवाला सुद्धा बळेच तो लाडू खावासावा लागतो. रमा म्हणते की बघ बघा कशी आवडीने खाती आणि रेवा लवकर खा बरं का, हे सर्व लाडू आता तुला संपवायचे. इकडे आता अक्षय हा सीमाला सांगतो की आई, मला एक गोष्ट कळली, जोपर्यंत रेवा या घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत ती आमच्या आयुष्यातून काही जाणार नाही.
अक्षय म्हणतो की आता मी रेवाच्या विरोधातले सर्व पुरावे गोळा करणार आहे आणि रेवा जे काही सांगते ना ते सर्व पुराव्यासकट मी खोटं आहे हे दाखवून देणार आहे. आणि जेव्हा मला हे सर्व पुरावे भेटतील ना तेव्हा पुराव्यासहित मी रेवाला घराबाहेर हाकलवणार असल्याचे आता अक्षय हा सीमाला बोलतो. सीमाने आता अक्षयला सांगितलेले असते की अक्षय तू हे सर्व करच, पण त्याचबरोबर रामाच्या मनात तू विश्वास निर्माण कर अक्षय. तेव्हा अक्षय हा मान हलवतो. तर आता इकडे आरती आणि जान्हवी हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात आई आजी वरून रेवाचा हात धरून पायऱ्या उतरवत खाली आणते. रेवा म्हणते आजी तुम्ही जा आता मी उतरेन खाली. तर आता आरती आणि जान्हवीकडे बघून आई आजी ही रेवाला काहीतरी कानामध्ये सांगते. ते बघून जान्हवी म्हणते की आरती ह्या आई आजी आता रेवाच्या जास्तच सेवा करतायत. जान्हवी म्हणते की इतके दिवस मला वाटायचं मीच त्यांची फेवरेट आहे, पण आता ही रेवाच त्यांची फेवरेट व्हायला लागली. इकडे आई आजी म्हणते की काही जरी लागलं ना तर मला हाक मारायची, मी इकडे आहे बरं का. तर ठीक आहे असे म्हणत आता आई आजी तेथून जाऊ लागते. तर आता आई आजी गेल्यानंतर रेवा पायऱ्या उतरू लागते. तर अक्षय हा वर जाऊ लागतो. तेवढ्यात रेवा ही अक्षयला धडकते आणि अक्षयच्या हाताला धरते. तेव्हा अक्षय मोठ्याने रेवाला वर ओरडत म्हणतो की काय ग रेवा हे. तेव्हा रेवा म्हणते सॉरी अक्षय माझा पाय सटकला. रेवा म्हणते की म्हणून मी तुझा आधार घेतला अक्षय. तर अक्षय म्हणतो की रेवा बरोबर इथे येताच तुझा पाय सटकला आणि तू माझा आधार घेतलास. अक्षय म्हणतो की रेवा तुला माहीत आहे का जर एखादा माणूस पडत असेल आणि त्याने जर दुसऱ्याचा आधार घेतला तर दुसऱ्याच्या बरोबर तो सुद्धा पडतो. तर रेवा म्हणते की सॉरी यापुढे मी जपून पावलं टाकील. तर अक्षय म्हणतो की म्हणजे तुला माहिती आहे तू यापूर्वी जपून पावलं टाकली नाहीस. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि विचार करतो की रेवा प्रेग्नंट असल्याचं हे नाटक करते. तिने हे जे नाटक केले ना अजून आता ती कोणकोणते नाटक करणार आहे आपल्याला शोधायलाच हवं. अक्षय म्हणतो की तिच्या रूमची झडती घ्यायला हवी, काहीतरी नक्कीच आपल्या हाती लागेल की जेणेकरून मी तिला ट्रॅप करू शकतो. तर आता अक्षय हा रेवाच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि रेवाच्या कपाटात इकडे तिकडे अक्षय त्याच्या हाताला काही लागते का हे सर्व शोधू लागतो. तर आता अक्षय कपाटातून रेवाची पर्स बाहेर काढतो आणि ती खाली टाकतो. तर त्यामधून रेवा अक्षय नावाच्या त्या सर्व चिठ्ठ्या खाली पडतात. अक्षय त्या सर्व चिठ्ठ्या बघतो. त्या सर्व चिठ्ठ्या हातात घेऊन हसतच अक्षय म्हणतो ही मुलगी तर सायकोटिक आहे. त्यानंतर आता अक्षय रेवाच्या सर्व टेबलचे ड्रॉवर चेक करतो, तिची पर्स चेक करतो. तर आता अक्षय विचार करतो की काहीतरी आपल्याला सापडलंच पाहिजे. इकडे आता कावेरी, मंगला मावशी, पंकज सर्वजण रमाची काळजी करत असतात. तर आता कावेरी म्हणते की अगं रेवा प्रेग्नंट असे आहे ना हे एका पद्धतीने बरंच झालं, म्हणजे ज्याच्यामुळे ती प्रेग्नंट आहे त्याच्याबरोबर तरी ती निघून जाईल. कावेरी म्हणते की आता तो तिचा सांभाळ करेल आणि रेवा तिथून निघून जाईल. पंकज म्हणतो की अहो आई दिसतं तसं नसतं. तर मावशी म्हणते की त्या रेवाला अजूनही त्याच घरात ठेवून घेतलंय ती प्रेग्नंट आहे म्हणून. तर मावशी म्हणते की कावेरी घरातल्या सगळ्यांच्या मनात एकच तिच्याविषयी शंका आहे. तर मावशी म्हणते की तुम्हीच सांगा. कावेरी म्हणते की तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. तर मावशी म्हणते की कावेरी तुला कसं काहीच कळत नाहीये, ते मूल अक्षय रावांचं सुद्धा असू शकतं याचा सुद्धा ते घरचे आता विचार करतील. तेव्हा ते ऐकून कावेरीला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता अक्षय हा रेवाच्या बेडरूममध्ये असताना रेवा तिथे येते आणि अक्षयला बघून म्हणते की तू माझ्या रूममध्ये काय करतोयस अक्षय. तेव्हा काठी आदळवत अक्षय म्हणतो की रेवा ज्या रूमबद्दल बोलते ना त्या रूम म्हणजे ते अख्खे घर माझे आहे. रेवा म्हणते अक्षय तुझंही बरोबर आहे, पण मी सुद्धा इथे रेंट देऊन राहते ना. तेव्हा अक्षय म्हणतो की पुण्यातल्या एवढ्या मोठ्या बंगल्यातल्या बेडरूमचा रेंट किती असेल ग रेवा. अक्षय म्हणतो की तुला माहित आहे का रेवा आमच्याच कडून पगार घेऊन तू आमच्याच रूमचं भाडं देतं, किती मोठा विनोद आहे हा. अक्षय म्हणतो की रेवा हे सर्व काय आहे माहितीये का, तू ज्या थापा मारल्यात ना त्याचा परिणाम आहे हा. अक्षय म्हणतो की तू जे काही हे नाटक चालवलंय ना ते सर्व खोटं आहे मला माहिती आहे. तेव्हा रेवा म्हणते की हे नाटक आहे का काय आहे हा अक्षय मलाच माहीत आहे. तू किती जरी याला खोटं समजत असला ना तर हे खरं आहे असे आता रेवा अक्षयला बोलते. आणि ते खरं सिद्ध करायला माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत असे आता रेवा अक्षयला बोलते. रेवा म्हणते की ते मी तुला दाखवू सुद्धा शकते. तर अक्षय म्हणतो दाखव ना. रेवा म्हणते की माझ्याकडे असे माणसे देखील आहे. त्यानंतर आता रेवा ही अक्षयच्या छातीवरती हात ठेवत म्हणते की अक्षय माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे की त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. तर रेवा म्हणते की अक्षय झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा एकत्र येऊ. माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ तो अक्षय. असं म्हणत आता रेवा अक्षयच्या अजूनच जवळ येण्याचा प्रयत्न करू लागते. रेवा म्हणते की अक्षय मी तुझ्यासाठी वाटेल ते करू शकते जे कोणीच तुझ्यासाठी करू शकत नाही. तर आता अक्षय रेवाच्या डोळ्यासमोर डोळे घालून येत म्हणतो की सध्या तरी मला तुझ्या डोळ्यात आगाऊपणा आणि फक्त निर्लज्जपणाच दिसतोय रेवा. तर आता रेवा म्हणते की अक्षय मी तुला कसं समजावून सांगू, तुझ्या डोळ्यावर जो
धडेपणाचा चष्मा आहे ना, तो काळा चष्मा तू बाजूला कर आणि बघ माझ्या डोळ्यात तुला प्रेम दिसेल. रडतच रेवा म्हणते की घरात सगळ्यांना माहिती आहे आई आजी बाबा, पण तुलाच कळत नाहीये. तर हसतच अक्षय म्हणतो की रेवा लांब राहा, लांब राहून बोल. अक्षय म्हणतो की तू म्हणतेस ना तुझ्या पोटात बाळ आहे, मग त्या पोटातल्या बाळाचा विचार कर आणि लांब राहा रेवा. त्या पोटातल्या बाळाच्या बापाचा तरी रिस्पेक्ट ठेव आणि लांब राहा रेवा, असे आता अक्षय रेवाला सांगतो. रडतच रेवा म्हणते की जेन्युअली माझं अक्षय तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, तुला कसं नाही कळत रे. रेवा म्हणते की अक्षय एक दिवस तुला नक्की कळेल की रेवाचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या दिवशी तू नक्कीच रडशील. अक्षय हात जोडतच रेवाला म्हणतो की बाई ग, ऑलरेडी तू मला माझ्या बायकोला खूप रडवलंस, पण आता नाही. अक्षय म्हणतो की यापुढे आता आम्ही दोघंही सहन करणार नाही आणि हा आता आमच्या घरातला सर्व पसारा तू आवरून टाक, असे सांगून अक्षय तेथून निघून जातो. तर रेवा डोक्याला हात लावून सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे अस्ताव्यस्त करते. त्यानंतर आता सीमाने सांगितल्याप्रमाणे अक्षय हा आता रमाला डेटवर घेऊन जातो आणि रमाला म्हणतो की मला माफ कर रमा, आपलं नातं तुटू नये म्हणून मी हे सर्व केलं. आपलं नातं तुटू नये म्हणून मी हे सर्व लपवलं. तर रमा अक्षयचे डोळे पुसत म्हणते की नातं तेच टिकतं ज्यात विश्वास जास्त आणि गैरसमज कमी. रमा म्हणते की अपेक्षा कमी आणि प्रेम जास्त, आणि हे सर्व आपल्यामध्ये आहे, त्यामुळे हे नाते आपले तुटणार नाही, असे म्हणत आता रमा अक्षयला मिठी मारते. आणि आता अक्षयच्या त्या वाक्याने आणि बोलण्याने त्याच वेळेस आता सेकंदात रमाचा गैरसमज दूर गळून पडलेला असतो आणि रमा ही अक्षयवर पुन्हा विश्वास दाखवत रमा आणि अक्षय एकत्र आलेले असतात. तर कसे वाटले रमा अक्षयचे निस्वार्थी प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.